मित्रांनो, असं म्हणतात की आईपेक्षा मोठा आधार या जगात दुसरा कुणीच नसतो. पण जरा विचार करा, अवघ्या 7 वर्षाच्या त्या निष्पाप चिमुकल्यावर काय प्रसंग ओढवला असेल याचा विचार करूनही अंगावर काटा येतो. ज्याने आपल्या डोळ्यासमोर आईला गमावलं आणि त्यानंतर तासनतास कुणीतरी आपलं माणूस येईल या आशेवर एकटाच बसून राहिला. ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात राहणाऱ्या 7 वर्षाच्या अर्पित सिंहची. अर्पित आपल्या आईसोबत लुधियानाहून अयोध्येला जात होता. सगळं काही सुरळीत सुरू होतं, पण गोंडा येथे पोहोचल्यावर अचानक त्याच्या आईची तब्येत बिघडली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तिचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण दुर्दैवानं उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. आणि एका क्षणात त्या चिमुकल्याच्या डोक्यावरचं आईचं छत्र कायमचं हरवलं. पण खरी वेदना इथून पुढे सुरू झाली. अर्पितला कदाचित हेही समजत नव्हतं की आई आता कधीच परत येणार नाही. तो रुग्णालयाच्या एका कोपऱ्यात शांत बसून राहिला. कधी दाराकडे बघायचा, कधी आजूबाजूच्या लोकांकडे. कदाचित त्याला वाटत असेल, आई आता येईल, मला घेऊन जाईल. पण वेळ सरत होती. तासामागून तास जात होते. 1-2 नाही तर तब्बल 24 तास उलटून गेले. पण त्या मुलाला घरी घेऊन जाण्यासाठी ना त्याचे वडील आले, ना नातेवाईक, ना कोणतंही आपलं माणूस. रुग्णालय प्रशासनाने खूप प्रयत्न केले. आईच्या माहेरच्या लोकांशी संपर्क साधला, वडिलांच्या घरच्यांनाही माहिती दिली. पण धक्कादायक बाब म्हणजे त्या निष्पाप मुलाची जबाबदारी घ्यायला कोणीही पुढे आलं नाही. कल्पना करा मित्रांनो, ज्या वयात मुलं आईच्या कुशीत झोपतात, ज्या वयात त्यांना दुःख म्हणजे काय हेही कळत नाही, त्या वयात अर्पित रुग्णालयाच्या एका कोपऱ्यात बसून आपल्या माणसांची वाट पाहत होता. पण त्याला न्यायला कोणीच आलं नाही. माहितीनुसार अर्पितच्या आई वडिलांचा 2 वर्षापूर्वी घटस्फोट झाला होता. वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं. आईही नव्याने आयुष्य उभं करण्याचा प्रयत्न करत होती. पण नियतीने तिच्यासाठी काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. मात्र या दुःखद घटनेतही एक गोष्ट दिलासा देणारी होती. माणुसकी अजूनही जिवंत आहे. जेव्हा रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, तेव्हा प्रशासन आणि काही सामाजिक संस्था त्या मुलाच्या मदतीला धावून आल्या. त्यांनी त्याच्या आईवर अंत्यसंस्कार केले आणि अर्पितच्या देखभालीची व्यवस्था केली. पण ही घटना अनेक प्रश्न निर्माण करून जाते. नाती आता फक्त नावापुरतीच उरली आहेत का? रक्ताची नाती इतकी कमकुवत झाली आहेत का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या 7 वर्षाच्या निष्पाप अर्पितचा नेमका काय दोष होता? ज्या वयात मुलांना आईच्या कुशीत सुरक्षित वाटतं, त्या वयात त्याला आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख सहन करावं लागलं. ईश्वर त्या आईच्या आत्म्यास शांती देवो आणि त्या चिमुकल्या अर्पितला हे दुःख सहन करण्याची ताकद देवो. कारण मित्रांनो, काही जखमा शरीरावर दिसत नाहीत, त्या थेट मनावर झालेल्या असतात आणि अशा जखमा आयुष्यभर भरून निघत नाहीत.